चालत चालत अजय निघाला आणि डोक्यामध्ये विचारांचं काहूर. तो स्वतःसुद्धा फ्लॅशबॅकमध्ये गेला. 40 वर्ष मागं, त्याच्याही मागं जवळपास 50-55 वर्ष तो मागे गेला. आणि एक एक गोष्टी त्याला मनामध्ये येऊ लागल्या. त्याच मनाच्या कप्प्यात जतन करून ठेवलेल्या आठवणी. कारण एकतर सगळे पाश तुटले होते. स्वतःचं असं काहीही राहिलेलं नव्हतं. जाण्यासारखं छप्पर नव्हतं. एक नवी सुरुवात, जणू काही आजच या पृथ्वीवर आलाय तो. पण मन बिरबिरत सगळीकडे फिरून येऊ लागलं. वय वर्ष 32 असताना, काहीही चूक नसताना जो काही प्रसंग ओढवला, त्या आठवणीवर मन थोडं थबकलं. जिच्यामुळे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती, त्या काळात मी स्वतःला कसं सावरलं हे तो आठवत होता. जबाबदारीची जाणीव होती. 2 सुरकुतलेले जीव त्याच्यासोबत होते. त्याच्यासोबत होते म्हणण्यापेक्षा तो त्यांच्याकडे होता, असा त्याचा स्वभाव. आणि इतका चांगला स्वभाव असताना सुद्धा झालेलं नुकसान काही काळापुरतं तो पचवू नाही शकला. ना कोणाच्या मिठीत पडून धाय मोकळून रडू शकला, नाही मनाचं काहूर कोणाला सांगू शकला. एक विचार त्याच्याही मनात चमकून गेला होता, त्या अजयच्या मनात, की नाही आता काय जगण्यात अर्थ नाही. असाही विचार येऊन गेला. झालेल्या बदनामीतून तो प्रचंड आतल्या आत कोसळून गेला होता. पण लगेच त्याच्या अंतर्मनाने उभारी घेतली आणि एक वाक्य त्याच्या अंतर्मनाला त्यांनी स्वतः बजावलं. मी कोणाचा राग करतोय आणि कोणाचा इतका राग अनावर झाला, त्यामुळं मी स्वतःला संपवायला निघालोय. नाही, मी असं काही करू शकत नाही आणि करणार नाही, असं त्यांनी ठामपणे बजावलं आणि त्या रस्त्यावरनं परावृत्त केलं स्वतःला. त्याला एक नक्की माहीत होतं, राग म्हणजे काय. दुसऱ्या कुणीतरी केलेल्या चुकीची स्वतःला शिक्षा देणं म्हणजेच राग. अतिरेकी विचार करून स्वतःला काहीतरी शिक्षा देण्याचं ठरवणं किंवा जीवन संपवायचं ठरवणं ही स्वतःला दिलेली फार मोठी शिक्षा आहे. त्रास देणारा मस्त जगत राहतो, मजा करत राहतो. त्यामुळं तो त्या रस्त्यावरून परत आला. सुरकुतल्या जीवांचे चेहरे त्याला परत घेऊन आले आणि स्वतःच्या मनाचा खमकेपणासुद्धा त्याला पुन्हा उभं करून गेला. मस्त जगत राहिला तो. किसी एक ठोकर की वजह से जिंदगी भर के लिए गिरने वाला मैं इंसान नहीं हूँ, असंच तो ज्याने ठोकर मारली त्या व्यक्तीला बजावत राहिला. आणि त्याला मनाला यातना व्हाव्यात म्हणून एक मस्त जीवन जगत राहिला. परंतु त्याचं इतकं हे सरळ साधं जगणं या समाजाला मान्य नाही झालं. नंतर त्याच्यावर आलेल्या जबाबदाऱ्यांमधनं त्याने त्याही जबाबदाऱ्या पार पाडल्या. यथावकाश या प्रवासात सुरकुतलेले जीवसुद्धा हात सोडून निघून गेले. नैसर्गिक मृत्यू. ज्याचा त्याचा या पृथ्वीवर जेवढा शेअर असतो, जेवढी काही कर्तव्य त्याची पूर्ती झाली की त्याला आवराआवरी करण्याची वेळ येतेच. आणि असं आवरलेलं आयुष्य एक ना एक दिवस संपणारच आहे. माझ्या सुरकुतल्या जीवांचं संपलं तेव्हा मी तरी जवळ आहे.
पण मी जेव्हा एक सुरकुतला जीव म्हणून या जगात असेन, तेव्हा कदाचित माझं जीवन संपताना कुणी असेल नसेल अशा विचारांनी सुद्धा त्याच्या डोक्यात काहूर माजायचं. सुंदररित्या स्वतःच्या कलेमध्ये स्वतःला वाहून घेत अजय मस्त जगत होता. जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत ठेवत ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या पार पाडत पाडत तो जगत होता. अशातच एक नवीन जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. ती जबाबदारी पेलण्यासाठी सुद्धा त्याने मागं पुढं पाहिलं नाही. यथोचितरित्या ती जबाबदारी सांभाळत असताना त्याच्या मनाला, त्याच्या अंतर्मनाला, त्याच्या प्रामाणिकतेला डंख मारणाऱ्यांची गर्दी झाली. आणि इथंच एक साधं सरळ आयुष्य एका वेगळ्या वळणावर जाऊ लागलं. जो स्वतःला संपवण्याची भाषा करत होता अगदी तरुण वयामध्ये, फक्त एक ठोकर मिळाल्याने त्याच मनामध्ये इतरांना मारण्याचा आणि संपवण्याचा कट शिजू लागला. कारण आयुष्यभर सरळ वागल्यानंतर सुद्धा जर रस्त्यामध्ये अडथळे उत्पन्न होत असतील आणि जर तुमच्या स्वाभिमानाला ठेच देणारी माणसंच भेटत असतील, जर कोणतेही पाश तुमचे राहणार नसतील, तर तो माणूस, सरळमार्गी माणूससुद्धा शेवटी गुन्हेगारच होऊ शकतो. आणि अशीच काहीशी त्या अजयची अवस्था. एक अशा समाजाचं प्रतिबिंब म्हणून तो जगत होता. असं सगळं आठवताना त्याच्या आठवणींमध्ये खूप खूप गर्दी झाली. आज जे करायचं, जे विचार आले, ते वार्धक्याच्या उंबरठ्यावर उभा असताना आलेले विचार, आणि त्या विचारांना त्यांनी मूर्त स्वरूप देऊन टाकलं. थकून गेला होता तो. या समाजाच्या दुटप्पी वागण्याचा त्याला तिटकारा आला होता. काहीही चूक नसताना त्याच्यावरती अत्यंत वाईट वेळ आणलेल्या लोकांचे चेहरे त्याला शांत झोप घेऊ देत नव्हते. आणि त्याचीच परिणती या अजयसारख्या सरळ माणसाच्या हातून एकाच दिवशी एकाच वेळेस 4 मर्डर. धक्कादायक वाटतं ऐकायला. त्या कायद्याच्या चौकटीत काम करणाऱ्या सगळ्यांनाच हा धक्का होता की एक माणूस जेव्हा मनाने मरतो तेव्हा तो कुठल्या टोकाला जाऊ शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. मग तो भले कितीही क्वालिफाईड असो, कितीही साधा आयुष्य जगलेला, कितीही साधा माणूस का असेना, पण त्याच्यावर हा क्राईम करण्याची वेळ आणणारा समाज हा त्याला जबाबदार असतो. अशा सगळ्या गोष्टींचा हलकल्लोळ त्याच्यामध्ये मनामध्ये माजलेला असताना त्याच्या तुटलेल्या पाशाच्या आठवणीसुद्धा त्याला बेचैन करून गेल्या. म्हणे अजयला ठोकर दिलेल्या त्या व्यक्तीची एक मैत्रीण होती. तिने कॉलेजमध्ये असताना हिला एक बाळकडू दिलं होतं. काय बाळकडू? तिला तिच्या कॉलेजच्या जीवनातल्या त्या सौंदर्याची घमेंड होती. आणि ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना त्या व्यक्तीची मैत्रीण झाली आणि तिच्या कानात सांगितलं की मी माझ्या शरीराला कोणाला हात लावू देणार नाही, मी लग्नच करणार नाही. अशा विचारांशी मैत्री केलेली ती व्यक्ती, तिच्याही मनात एकेकाळी असं येऊन गेलं होतं म्हणे की मलासुद्धा या विवाहबंधनात अडकायचं नाही आहे, मलासुद्धा त्या नन्स जगतात ना तसं आयुष्य जगायचं आहे, असं काहीसं ती त्याच्या कानात बोलून गेली होती. आणि त्या दिवसापासूनच अजयला वाटत होतं की आपलं आयुष्य हे चुकीच्या रस्त्याने चाललं आहे. चुकीच्या रस्त्यावर चुकीच्या साथीदाराबरोबर आपण जगतो हे त्याला वाटत होतं. आणि झालंही तसंच. त्यातून तो कसाबसा बाहेरून साधं आयुष्य जगत होता. देवाने त्याला थोडीफार कला दिली होती. त्या कलाक्षेत्रात पण त्यांनी थोडंफार नाव कमावलं होतं. आणि त्यानंतर अतिशय सेवाभावी जीवन जगतानासुद्धा त्याच्यावर अतिशय वाईट वेळ आणणाऱ्या त्या लोकांना आता मात्र अतिरेक झाला आणि मग त्याच्या मनातल्या ज्वालामुखीचा स्फोट झाला.
शेवटी अजय हा एक सामान्य माणूस होता. त्याची मानसिक कुवत ही सामान्य माणसाच्या इतकीच होती. साधा, भोळा आणि सरळ मार्गी आयुष्य जगणारा तो होता. आयुष्यात अनेक प्रकारचं विष पचवलेला, तरीही सामान्यपण कधीही न सोडलेला असाच तो व्यक्ती होता. आणि मग त्याच्या हातून जे व्हायचं ते झालं. त्याने कधीही मी हे केलं नाही असं तो कधीही बोलला नाही. निमूटपणे तो स्वाधीन झाला, निमूटपणे केस चालली, निमूटपणे त्याला जी शिक्षा झाली ती त्याने भोगली. तिथंही तो खूप चांगला वागला आणि त्याचा चांगुलपणा मोजला जाऊन 2 वर्षाची शिक्षा माफ झाली. आज त्याला मागं वळून बघायचं नव्हतं. ना त्याला सोडायला कोणी आलं होतं, ना त्याला जेलमधून बाहेर पडताना न्यायला कोणी येणार होतं. तिथल्या अधिकाऱ्यांनी खोदून खोदून विचारलं की आता आपण कुठं जाणार आहात, आपलं कोणी कसं आलं नाही न्यायला, आपण कळवलं नाही का कुठल्या नातेवाईकाला. त्यांनी एकही शब्द न उच्चारता फक्त नाही या अर्थाने मान हलवली आणि मग एवढंच फुटला, माझं आता या जगात कोणीही नाही. आणि त्यानंतर तो त्याची छोटीशी पिशवी घेऊन तिथून बाहेर पडला. करायचं काय हा मोठा प्रश्न घेऊन जगामध्ये आता मी एकटा आहे असं आपल्या मनाला निक्षून सांगून, कोणत्याही नातेवाईक, कोणत्याही पाश, कोणाकडेही मला जायचं नाही आहे. इथून पुढचं माझं आयुष्य खूप वेगळं असेल आणि ते फक्त मी माझ्यासाठी घडवलेलं असेल. ना मी कोणाकडे भीक मागेन, नाही मी कोणतं असं वाईट आयुष्य जगेन. जे वाईट करायचं होतं, जी मनःशांती मिळवायची होती, त्या रस्त्यावरचा मी नसतानासुद्धा मी ते केलं. अशा विचारात तो त्या दिल्लीच्या तिहार जेलपासून कित्येक किलोमीटर दूर चालत आला होता. किती विचारांचं थैमान त्याच्या मनात होतं, किती वेळ तो चालला त्याचं त्यालाही कळलं नाही. जेव्हा विचार करून करून थकला आणि कुठेतरी पाणी प्यायला मिळेल का असं त्याची नजर हुडकत होती, तेव्हा तो थांबला एका छोट्याशा कॅन्टीनजवळ. काही नाही, फक्त पाणी मागितलं. पाणी पिऊन अजय पुन्हा पुढच्या मार्गाला लागला आणि एका झाडाखाली शांत चित्ताने बसला. सहज त्याला आठवलं, गौतम बुद्धसुद्धा एका झाडाखाली बसले होते आणि त्यांना प्रचंड ज्ञानप्राप्ती झाली. कदाचित अजयला असं वाटलं की चला याच झाडाखाली मला काहीतरी मार्ग सापडेल. आणि त्याने पुढं काय करायचं या विचारमंथनात स्वतःला गुंफून ठेवलं. काही मिनिटांचाच तो विचार, पण त्या झाडाखाली त्याला थोडीशी शांतता मिळाली. आणि त्याच झाडाखाली त्याला ती ठोकर लागल्यानंतर त्याला प्रेमाची फुंकर मारलेल्या फक्त एक पाश आठवला. फक्त एक पाश. एवढी वर्ष त्याच आठवणीने त्याला कदाचित त्या मोठ्या भिंतीच्या पलीकडेसुद्धा थोडाफार सहारा दिला होता. पण त्याला हे माहीत नव्हतं, आज इतक्या दूरवर आपण जाणार कसं. खिशात तर तेवढा पैसा नाही आहे, तिकीट काढायला पैसे नाही आहेत. जिथून फुंकर मिळाली होती ते अंतर इथून खूप दूर आहे याची जाणीव झाली. आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं, हॉटेल, ज्या ठिकाणी आपण पाणी प्यालो अशा ठिकाणीच एखादं काम मिळतं का याचा आपण शोध सुरू करायचा. आणि त्याच इराद्याने जणू काही ज्ञानप्राप्तीचं घबाड मिळाल्याच्या आनंदात स्वतःशीच हसत हसत हा 73 वर्षाचा युवक असं मुद्दाम म्हणतोय मी, नव्या उमेदीने एक काम शोधण्यासाठी तिथून पुढे चालायला निघाला. तिसऱ्या भागात लवकरच भेटू. एका साध्या आणि सरळ माणसातनं एक आरोपी जन्म घेतो, क्राईम करतो, जेलची शिक्षा भोगतो आणि त्यानंतरचं आयुष्य कसं जगायचं याची ठिणगी त्याला त्या झाडाखाली सापडते. आणि त्याला प्रेमाची फुंकर घातलेला तो एकच पाश आठवतो. पुढं या पाशाला तो भेटतो का नाही भेटतो, तो त्याचा मनातला हळवा कप्पा, याचंच वय 73 झालं आहे, तो त्याच्यापेक्षा मोठा, तो आज या जीवनात हयात आहे का नाही. काहीही सुविधा नाही, ना जवळ फोन नंबर, ना कुठे सध्या तो कुठे, त्याचा पत्ता, आता पत्ता काहीही माहीत नाही.
पण शोधायचंच ही ठिणगी मनात उमटली. त्याच झाडाखाली त्याच्यातला गौतम बुद्ध जागा झाला आणि तो काम शोधायला निघाला. अर्थातच ही उत्कंठा तुमची अशीच राहू द्या. या अजयचं नक्की पुढचं आयुष्य कसं झालं, काय नाही, त्याला कोण कोण भेटलं आणि कोणी काय सहकार्य केलं, त्याच्या आयुष्याने नक्की कसं वळण घेतलं, हे ऐकण्यासाठी पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.